भव्य सत्कार समारंभ व गौरव सोहळा उत्साहात संपन्न. कीर्तनातून दिला प्रेरणेचा संदेश. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील टेंभुर्णीची गुणवंत कन्या कुमारी प्रतीक्षा प्रभाकर सवंडकर हिची प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO पदावर निवड झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार समारंभ व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रतीक्षा सवंडकर ही श्री प्रभाकर गोपीनाथराव सवंडकर यांची कन्या असून आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने हे यश संपादन केलं आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाचा सन्मान करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येत हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला धार्मिक व आध्यात्मिक रंग चढवत कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख मानकरी हरिभक्त परायण श्री अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांच्या शुभ हस्ते कुमारी प्रतीक्षा सवंडकर हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी अच्युत महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, परिश्रमाची किंमत आणि जीवनातील यशासाठी आवश्यक असलेली चिकाटी यावर प्रभावीपणे भाष्य केले. कीर्तनात धार्मिक कथा, अभंग आणि उदाहरणांच्या माध्यमातून युवक युवतींना प्रेरणा देण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी कीर्तनाचा मनापासून आस्वाद घेतला. आध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. या प्रसंगी अनेक मान्यवर तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रतीक्षा हिच्या यशाबद्दल अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. समस्त गावकरी मंडळी टेंभुर्णी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. हा सत्कार समारंभ केवळ यशाचा गौरव नसून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेला एक संस्मरणीय सोहळा ठरला. तरीच होता जसं दिसतं की मी वयाने लहान आहे किंवा बाकीच्या खूप गोष्टी आहेत. जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो किंवा एखादी खूप मोठी गोष्ट असते, जेव्हा आपण ती खूप मेहनतीने करायला जातो तेव्हा खूप साऱ्या अडचणी येतात. पण कधी कधी असं होतं की बाकी लोक फक्त वय किंवा बाकीच्या गोष्टी बघतात, पण त्या मेहनत ही अशी बघावी अशी माझी इच्छा आहे. खरं तर हा माझा प्रवास झाला 7वी 8वी 9वी 10वी. जेव्हा माझी मावशी, काका, आई, बाबा अशा सगळ्यांनीच मला म्हणाले की तू पॉलिटेक्निक डिप्लोमा कर आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे इंजिनिअरिंग करूया. पण जेव्हा माझं 5वीपासून असं मत होतं की इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक करूया. त्याच्यानंतर मग मी पॉलिटेक्निकसाठी माझा VJTI कॉलेज इथे नंबर लागला. त्याच्यानंतर VJTIमध्ये नंबर लागल्यानंतर खूप सारे शिक्षक भेटले, खूप सारे मार्गदर्शक भेटले. त्यातले एक अनमोल मार्गदर्शक म्हणजे माझे पाटील सर. मी त्यांचा खूप आदर करते. खरं तर ते आज या जगामध्ये नाही आहेत. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. त्यांनी मला एवढ्या गोष्टी समजवल्या की आज या ग्रामीण भागातून मी तुम्हाला एवढी तुमच्या समोर दिसते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे इथे उभे आहे. खरं तर मला एक बोलावंच वाटतं इथं की म्हणजे माझ्याच बाबतीत झालेलं आहे की सुरेश भट्टांनी लिहिलेली ही कविता की माझी झोपडी तोडण्याचे कैक झाले दावे, माझी झोपडी तोडण्याचे कैक झाले दावे, पण ती झोपडी जाळण्याचं ती अजून ज्वलंत नाही, ती धागा अजून ज्वलंत नाही. तर मला हेच सांगायचं आहे की छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, घेईल उंच भरारी, मला थांबेल अशी अजूनही भिंत नाही. आज ग्रामीण ही जी मुवमेंट आहे ती फार प्रिशियस आहे. म्हणजे की मी सांगू शकत नाही. माझ्या गावामध्ये जेव्हा एवढे सारे पाहुणे किंवा माझा परिवार फक्त माझ्यासाठी, माझ्या सत्कारासाठी, हार घालण्यासाठी माझ्यासाठी इथे येतात, तेव्हा मला फार कौतुक वाटतं. आता असं वाटतं ह्या सगळ्यांना बघून की हो ह्यासाठीच केला होता हा तास. आज एवढे समजे पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, प्रतिष्ठित मंडळी इथं सत्कारासाठी आलेली आहे. तर मला वाटतं खरंच बोर्जाचे महाराजसुद्धा आलेले आहेत, समजे पाहुणे आलेले आहेत. त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. जसं प्रतीक्षाचं कौतुक केलं तसं आलेल्या सर्वच पाहुण्यांचं बी आमच्या सवंडकर परिवारातर्फे कौतुक. आणि खरं आयुष्याचे 2 पिलर आहेत. आम्ही दोघांनी मिळून खूप मेहनत घेतली माझ्या मुलीसाठी. पण मुलगी तेवढीच हुशार होती, एवढी हुशार पण एवढ्या पदावर जाईल मला असं वाटलंच नव्हतं सर. आणि हे कार्यक्रम जे ठेवलं आहे त्याच्या मागचा उद्देश आहे की गावातल्या काही ज्या मुली आहेत त्या पण पुढे शिकावं, एवढंच विचार. सत्कार ठेवला. आणि खरंच जर बघितलं तर प्रतीक्षा ही आमची ग्रामीण भागातून शिकलेली मुलगी असून एक आमच्यासारख्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेली मुलगी आहे. आणि तिनं फार उच्च शिक्षण घेऊन परिपूर्ण अभ्यास करून
जे एवढं यश मिळवलं त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी तिचे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं व मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि मी सोसायटीच्या वतीने या गावचा चेअरमन या नात्यानं आम्ही सर्वजण तिचे आभार मानतो आणि तिच्या जे इथून पुढच्या कार्याला जे काही पुढच्या गोष्टी तिच्यासाठी जे आम्हाला शक्य होतील ते आम्ही आमच्या एक कुटुंब म्हणून किंवा आमचं सगळं गावकरी म्हणून या संताच्या भूमीमध्ये जे आम्हाला शक्य झालं त्या पद्धतीनं आम्ही एवढं कार्य केलं आणि असेच कार्यक्रम ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली त्या जयंतीमध्ये मी स्वतः गावामध्ये मिरवणूक आणि मिरवणुकीच्या नंतर इथं काही कार्यक्रमाचे या मुलीचे कार्यक्रम घेतले मुलाच्या शाळेतले कार्यक्रम घेतले 1ली ते 7वी पर्यंत नंदूसर कार्यक्रम घेतले तर त्याच्यामध्ये 30 मुलीनं आमच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं आणि 10-10 15-15 मिनटं भाषण केलं. पहिलीच्या मुलीनं केलं, दुसरीच्या मुलीनं केलं आणि बऱ्याचशा 30 मुलीनं भाषण केलं आणि मुलापैकी एकाच मुलानं भाषण केलं ते बी उगं थोडं केलं आणि त्या मुलाला पुढचं काही बोलता आलं नाही. तर आपण बघितलं तर या शिक्षणामध्ये मुलीची संख्या प्रचंड असून आणि बुद्धिवान मुली असून त्या मुली एवढ्या पुढच्या क्षेत्रात वतीनं सत्कार ठेवला. मी सर्वप्रथम आमच्या प्रतीक्षा प्रभाकर सवंडकर यांना मी तिचा आजोबा या नात्यानं शुभेच्छा देतो आणि गावकऱ्याच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देतो, पाहुणे मंडळीच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा